Hello students, our today's topic is chemical property of metal and non-metal. Metal and non-metal. Chemical property. What we have to study here? Chemical property. In chemical property, what we study? Means, for example, we have to take a one metal and we have to take a one non-metal. Means we have to take a one metal. Okay, metal react with non-metal. React with non-metal and which give one metal oxide, which give one metal oxide. Are you getting or no? Listen students, first metal we have to take, then you have to take non-metals. From metal, non-metal means when metal is react with non-metal, it gives metal oxide. This is general reaction. This is a general reaction. Okay, so now we have to take some metal, real metal with non-metal, and what product is formed, that we have to study here. That we have to see the reaction, what product will be the form. Chemical property of metal and non-metal. So already you understood here. So general reaction, metal and non-metal gives the metal oxide. Now see the reaction. Now see the reaction. What reaction is here? For example, I have taken here reaction of oxygen with metal. Reaction of metal with oxygen means we have to take here metal, then you have to take oxygen. Okay, it will give metal oxide. It will give metal oxide. This is the general reaction. Now see, now I will take here some reaction. So that reaction you have to understand here. For example, I have taken here metal. That is a AP. AP. What is the AP? What is AP? AP means iron. When iron is reacted with oxygen, what it will give? One more things. Okay, when iron is reacted with O2 plus H2O, means this iron react with oxygen plus water, it gives, that is a Fe2O3. What it gives? Fe2O3. Okay, AP यानी की आयन. त्याला आपण काय म्हणतो? AP म्हणजे काय? आयन. आयन मीन्स लोखंड. वेन हे लोखंड जे असणार आहे, हा जो आयन असणार आहे, हा आयन काय होणार आहे? ऑक्सिजन सोबत आणि वॉटर सोबत ज्यावेळेस रिएक्ट होईल त्यावेळेस तो काय देणार? Fe2O3. बघा मुलांना, तुम्हाला माहित असेल की जर लोखंड आपण जास्त वेळ जर ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवलं, बाहेर ठेवलं, तर काही दिवसानंतर त्याच्यावरती असा ब्राऊन कलर तयार होतो. आणि तो जो ब्राऊन कलर तयार होतो तो कशामुळे होतो? या रिएक्शन मुळे होतो. कशामुळे होतो? या रिएक्शन मुळे. बघा, हा जो AP असणार आहे, AP म्हणजे काय असणार आहे? तुमचा आयरन असेल. O2 म्हणजे काय असेल? तुमचावाला ऑक्सिजन असेल. आणि H2 म्हणजे काय असेल? वॉटर. इट गिव्स Fe2O3. Fe2O3 म्हणजेच यालाच आपण दुसरं नाव म्हणू शकतो किंवा त्याला दुसरं नाव देऊ शकतो, दॅट इज अ रस्ट. ब्राऊन कलर येतो म्हणजे काय असतो? दॅट इज अ रस्ट असतो. सर्वांना समजलं असेल, मला तरी वाटतं ही रिएक्शन तुम्हाला समजली असेल. पुढची रिएक्शन बघा. पुढची रिएक्शन तुम्हाला बघायची मेटल विथ ऑक्सिजन. म्हणजे मेटल घेणार मी, पुढचा मेटल घेणार, दॅट इज अ मॅग्नेशियम. Mg. मॅग्नेशियमचा जो सिंबल असणार आहे तो असणार आहे Mg. Mg इज रिएक्टेड विथ ऑक्सिजन. Mg इज रिएक्टेड विथ ऑक्सिजन. बघा हा काय देणार आहे? दॅट इज अ MgO. म्हणजे काय? मॅग्नेशियम ऑक्साइड. काय देतो? मॅग्नेशियम ऑक्साइड. Mg means magnesium. Mg means magnesium. Mg means magnesium. O2 means oxygen. O2 means oxygen. It gives magnesium oxide. Magnesium oxide. Magnesium oxide. बघा, ज्यावेळेस हा मॅग्नेशियम काय होतो? मॅग्नेशियम हा ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो आणि काय देतो? MgO. आता काय वेळेस रिएक्शन बॅलन्स पण करायची असते. बघा, MgO हा जो प्रोडक्ट तयार झालाय MgO, बरोबर ना? कारण इथे ऑप्शन 2 आहेत, इकडे पण 2 यायला पाहिजे. मग काय करणार? सिंपली इथे 2 लिहिणार. इथे पण तुम्हाला 2 लिहावं लागेल, तेव्हा रिएक्शन काय होईल?
बॅलन्स होईल. रिएक्शन बॅलन्स पण करावी लागते. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर. या दोन रिएक्शन तुम्हाला समजले असतील, मला तरी वाटतं या दोघं रिएक्शन तुम्हाला समजले असतील. एपी जो असणार आहे तो काय होतो, ऑक्सिजन सोबत आणि वॉटर सोबत रिएक्ट होऊन तो काय येतो, Fe2O3, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, रस्ट म्हणतो. बघा त्याच्यानंतर पुढची रिएक्शन असणार आहे मॅग्नेशियम इज रिएक्टेड विथ ऑक्सिजन गिव्स मॅग्नेशियम ऑक्साइड. ओके, दोघं रिएक्शन तुम्हाला समजले असतील. पुढची रिएक्शन बघूया आपण. दॅट इज अ कॉपर. दॅट इज अ कॉपर. कॉपर हा मेटल आहे ना बाळांनो. कॉपर काय आहे, मेटल आहे. कॉपर काय आहे, मेटल. आता तुम्ही बघितलं असेल की कॉपरची जी भांडी असतात, ओके, कॉपरची जी भांडी आहे ती कशी होतात, हिरवी होतात. का हिरवी होतात, त्याच्या मागचं रिझन काय असणार आहे, बिकॉज देअर रस्टिंग. त्याला आपण काय म्हणतो, रस्टिंग. रस्टिंग म्हणजे काय असणार आहे, कॉपरची जी भांडी असतात ती हिरवी का होतात, त्याच्या मागचं रिझन काय असणार आहे, बिकॉज दे एक्सपोज ऍटमॉस्फिअर मध्ये, ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्यांचं काय होतं, कोरोजन होतं. त्याला आपण काय म्हणतो, कोरोजन. मग ती हिरवी का होतात, त्याच्या मागचं रिझन बघा. आता सिंपली हा काय असणार आहे, कॉपर. ओके, कॉपरची भांडी असतात. हा कॉपर जो असणार आहे तो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, दॅट इज अ वॉटर. बघा हा सुद्धा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. त्याच्यानंतर पुढचा असणार आहे दॅट इज अ CO2. काय असणार आहे, CO2. ओके, अजून एक एअर मध्ये काय असतो, ऑक्सिजन असतो. बघा हा जो कॉपर असणार आहे हा कॉपर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, एअरच्या. ओके, हा O2 म्हणजे काय झाली, एअर झाली. CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये असतो. त्याच्यानंतर वॉटर काय असतो, ऍटमॉस्फिअर मध्ये असतो. इन द कोणत्या स्टेट मध्ये असतो, वेपर स्टेट मध्ये असतो. बघा कॉपर, H2O, CO2 आणि O2. बघा यांच्यापासून काय तयार होणार आहे, दॅट इज अ कॉपर हायड्रॉक्साइड. हा काय देणार आहे, कॉपर हायड्रॉक्साइड. आणि प्लस अजून एक प्रोडक्ट तयार होतो, दॅट इज अ कॉपर कार्बोनेट. काय तयार होतो, कॉपर कार्बोनेट. आणि ह्या कॉपर कार्बोनेट तयार झाल्यामुळे त्याच्यावरती काय होतो, असा ग्रीनिश लेअर तयार होतो, असा हिरवा कलर त्याच्यावरती काय होतो, तयार होतो. आणि विच इज अ नॉट गुड फॉर अवर हेल्थ, मीन्स विच इज अ पॉयझनस. म्हणजेच आपण सायन्सच्या भाषेत किंवा आपले जे कोणी एल्डर असतील, आजी वगैरे असतील, ते नेहमी सांगतात आपल्याला की कॉपरच्या भांड्यामध्ये दही ठेवायचं नसतं. ओके, का, कारण ते जे दही असतं ते काय असतं, एक प्रकारचं त्याच्यामध्ये ऍसिड असतं आणि ते कॉपर सोबत रिएक्ट होऊन त्याच्यापासून काय तयार होतो, पॉयझनस सबस्टन्स तयार होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा आपण आजारी पडू शकतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय करत नाही, दही किंवा ताक ठेवत नाही. बघा 3 रिएक्शन तुम्हाला मी शिकवल्या. ही 3 नंबरची रिएक्शन असणार आहे. कॉपर इज रिएक्टेड विथ वॉटर, कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. इट गिव्स कॉपर हायड्रॉक्साइड. आणि दुसरा काय असणार आहे, कॉपर कार्बोनेट. अशा प्रकारे मी तुम्हाला बघा मेटल रिएक्ट विथ नॉन मेटल, अशा 3 रिएक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. बघा पुढची रिएक्शन बघायची आपल्याला, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल. काय बघायचे, रिएक्शन ऑफ मेटल विथ, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल. म्हणजे काय, नॉन मेटलचे रिएक्शन ऑक्सिजन सोबत. ओके, चला पुढचा जो टॉपिक असणार आहे दॅट इज अ रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल. रिएक्शन ऑफ ऑक्सिजन, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल, विथ नॉन मेटल. ओके, पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं आपण, रिएक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. मेटलची रिएक्शन नॉन मेटल सोबत केली. म्हणजे इथं काय, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल. बघा पहिली रिएक्शन बघणार आपण, सल्फर घेतला मी, सल्फर. सल्फरची रिएक्शन कोणासोबत झाली, ऑक्सिजन सोबत झाली. सर सल्फर काय, सल्फर नॉन मेटल आहे. ओके, मग सल्फर इज रिएक्टेड विथ ऑक्सिजन, इट गिव्स SO2, यानी की सल्फर डायऑक्साइड. पुढची रिएक्शन बघा, समजा फॉर एक्झाम्पल मी काय केलं, SO2 घेतला, SO2 प्लस H2O. सर याच्यापासून कोणता प्रोडक्ट तयार होईल, दॅट इज SO2 प्लस H2O. इट गिव्स दॅट इज H2SO4, दॅट इज सल्फर डायऑक्साइड. काय देणार आहे तो, सल्फर डायऑक्साइड. दॅट इज H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड. याला काय म्हणणार आपण, सल्फ्युरिक ऍसिड. आणि हा काय असणार आहे, SO2 म्हणजे काय, सल्फर डायऑक्साइड. आता बघा रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ नॉन मेटल.
म्हणजे नॉन मेटलची रिएक्शन कोणासोबत दाखवली आपण? नॉन मेटल सोबत. सिंपली म्हणू शकतो आपण ऑक्सिजन काय? नॉन मेटल. म्हणजे नॉन मेटल रिएक्ट विथ नॉन मेटल. ओके, नॉन मेटल किंवा हा सल्फर इज रिएक्टेड विथ नॉन मेटल, कारण सल्फर काय? नॉन मेटल आहे. ऑक्सिजन काय? नॉन मेटल. म्हणजे नॉन मेटल इज रिएक्टेड विथ नॉन मेटल, तो काय देणार आहे? H2SO4, दॅट इज अ सल्फ्युरिक ऍसिड. पुढची रिएक्शन बघा. फॉर एक्झाम्पल रिएक्शन ऑफ वाटर विथ मेटल. रिएक्शन ऑफ वाटर विथ नॉन मेटल. म्हणजे नॉन मेटलची रिएक्शन कोणासोबत करायची आपल्याला? कोणासोबत करायची? रिएक्शन ऑफ वॉटर विथ मेटल. रिएक्शन ऑफ वॉटर विथ मेटल. मेटलची रिएक्शन कोणासोबत करायची आपल्याला? वॉटर सोबत करायची. कोणासोबत करायची? वॉटर सोबत. ओके, बघा एक रिएक्शन बघूया आपण. तुम्हाला माहिती आहे सोडियम इज अ मेटल. बघा आपलं रिएक्शनचं नावच काय? रिएक्शन ऑफ वॉटर विथ मेटल. म्हणजे आपल्याला मेटल घ्यायचं आहे आणि त्या मेटलची रिएक्शन कोणासोबत करायची? वॉटर सोबत करायची. बरोबर ना? मग आता सर्वात पहिले मेटल घेतला, सोडियम हा मेटल आहे. ओके, सोडियम हा काय? मेटल आहे. ह्या सोडियमची रिएक्शन आपल्याला कोणासोबत करायची? वॉटर सोबत करायची. ओके, सोडियम बद्दल तुम्हाला माहित असेल की सोडियम हा नेहमी आपण कशामध्ये ठेवतो? केरोसिन मध्ये ठेवतो आणि कुठे ठेवत नाही तो? इन द ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याला येऊ देत नाही, कारण तो काय? हायली एक्सप्लोजिव्ह. बघा सोडियम इज रिएक्टेड विथ वॉटर, हा काय देणार? दॅट इज अ NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. काय देणार तो? सोडियम हायड्रॉक्साइड. त्याच्यानंतर त्याच्यातून काय बाहेर पडतो? H2 गॅस बाहेर पडतो. बघा जेव्हा कधी हा सोडियम काय होईल? वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्यातून मोठा काय होऊ शकतो? फायर तयार होऊ शकते किंवा मोठा ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. म्हणून तुम्हाला नेहमी विचारलं जातं की व्हाय सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. ओके, बघा आता या दोन रिएक्शन इथे झाले आहेत. रिएक्शन ऑफ वॉटर विथ मेटल म्हणजे सोडियम इज रिएक्टेड विथ वॉटर, इट गिव्स सोडियम हायड्रॉक्साइड अँड इट गिव्स H2. आता एक रिझन तुम्हाला ध्यानात ठेवायचे की व्हाय सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन, because it is a highly explosive with the water. Okay, remaining reaction we will discuss in next lecture. Thank you.